शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सीताराम. तर चला, आज जे आहे दसऱ्याची कामाची सुरुवात जी आहे त्याची झालेली. तर आज करायचे मला स्टोर रूम साफ. चला, आता आम्ही आलो स्टोर रूम साफ करायला. आणि खूप असा गर्दा आहे स्टोर रूममध्ये. आता पहिल्यांदा सगळा गर्दा काढून घ्यायचा आणि पुन्हा त्याचं कारण आबाळ बी भरपूर आलेलं आहे. त्याच्या आधी हे बाहेरले कामं सारले की घरातलं कसंही पण करता येते. तर चला दाखवतो स्टोर रूममध्ये किती धिंगाणा झाला. आधी सगळं काढून घ्यावं लागेल. आधी तर सगळं सामान काढून बाहेर ठेवावं लागते. पुन्हा सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. हे कोळशाचं पोत आहे. हे बघा, इथं आमच्या झाडाला सीताफळ फुटलं आहे. थांबा थांबा, हे बघा असे फुटले. तर हे बघा इथं पण फुटले रात्री. पाऊस तर रोजच चालू आहे. हे पावसामुळे असे सीताफळ झाडाला पिकून फुटायले. तर आणि हे रात्री वटवागोळी खाऊन चालले आता. त्याच्यामुळे हे माणसाला बी खाता येत नाही सीताफळ. हे बघा इथं जे खाल्ले नाही, हे वटवागोळीने खाल्ले. रात्राचं वटवागोळी येऊन भरपूर सीताफळ खराब करल्यात. हे बघा इथं कसं फुटलं सीताफळ. आता ह्यांना कोंबड्याला टाकायचं खायला. कोंबड्या खात्यात आवडीने सीताफळ. या सकाळी सकाळी बाहेरलं काम करून घेतलं की मधलं होत राहते. कारण सकाळी सुरुवात केली स्टोर रूमपासून. आणि किचनची जाळी दाखवते इतकी खराब झाली, कारण आता स्वयंपाक वगैरे तिथंच असते. हे बघा इकडं किचनची जाळी सगळं असं तेलकट त्याच्यावर बसले. आधी सगळं झाडून घ्या त्याला. तिथं आणलं निरम्याचं पाणी, कारण स्टोर रूममध्ये आधी जाळीवर जे आहे पाणी शिपडायचं. पुन्हा ह्या ब्रशनं स्वच्छ घासून घ्यायचं एकदम निर्मळ जाळीने. ते पुन्हा पाईपनं पाणी मारून घ्यायचं. आमचं स्टोर रूम असं एवढं लांब आहे. सगळं जे आहे खाटपसाचं, लेकरांची जुनी सायकल, औषध मारायचे डबे सगळं आम्ही ह्याच्यात ठेवतो. अशी बोळ आहे. आणि सगळं एक ना एक कोणतं आम्ही दरवर्षीच असं साफ करीत असतो. मिरच्या काढायला आल्यात बघा. पाणी मारून घेतलं की निर्मळ निघते. भिजलं की पटकन घासता येते. इकडे घ्यायला आलेली मी मोटरचा पाईप, कारण आपल्या घरातल्या मोटरचा पाईप येत नाही, कारण हे पाईप भरपूर असा लांब आहे. आणि पाईपनं पाणी मारल्याशिवाय प्रेशरनं हे होत नाही. बघा इथं धोत्र्याचे फुलं किती छान आलेत. अशी पाईप लावून स्वच्छ धुवून घेतली जाई आम्ही. चला, आधी तुम्हाला पसारा सगळं आवरायचा डायनिंग टेबलमधला, कारण अर्धा ठेवणार आहे किचनमध्ये. आणि सगळं पसारा जे आहे थोडासा ठेवणार आहे हॉलमध्ये, कारण मला घ्यायला जे आहे एकदम सोपं होते पुन्हा लावायला. तर चला करते आता सुरुवात कामाला. मिशन निवडा लागते. आज जे आहे डायनिंग हॉलची सफाई आहे. जसं की बाहेर स्टोर रूम साफ करून आले आणि किचनची जाळी जी आहे लावलेली, स्वयंपाक वगैरे केली तर खूप अशी चिकट होती. तर ती जाळी पण मिस्टरनं साफ केली, कारण तेवढ्या उंच चढून हात पुरत नाही काही नाही म्हणून त्यांच्या हाताने साफ केली. नी ते लागलेत. आता आम्ही दोघं पण जसं की पसारा हलवायला तेच लागते, तर छोटा मोठा पसारा तर मी बाजूला सारते. तर चला, इथं जे आहे सगळं सामान जे आहे डायनिंग हॉलचं मी बाहेर काढलेलं आहे. आणि आता चौकून जे आहे काने कोपरे, जसे की खिडकी आहे, खिडकीमध्ये पण भरपूर जाळे वगैरे असतात. जसं की थोडासा मनी प्लांट साफ करून घेतला, कारण त्याच्यावर बी वाळलेले ते पानं होते. सगळं सेट केलं ते. जसे की भिंती वगैरे पण हात वगैरे लावून भरपूर खराब होतात. तर इथं जे आहे ते मी सगळं साफ करून घेत आहे. जसं की खालचं सगळीकडे घासून वगैरे साफ करून घेतले. आणि तुम्ही बघू शकता की पांढऱ्या शिपट अशा भिंती काढल्यात. आणि मला थोडे डाग भिंतीला दिसले, तर मी सदा माझ्या ज्या भिंती आहेत तर ते चांगले व्यवस्थित असे ब्रश लावून साफ करीत असते. त्याच्यानं कुणी पण आलं की म्हणते की आत्ताच कलर दिला की काय, इतकं स्वच्छ माझ्या भिंती असतात. बिलकुल कुठं डाग मला आवडत नाहीत लागलेले. चला, मी सकाळीच लागलेली डायनिंग हॉलची सफाई करायला. हे झालं की पुन्हा हॉलची पण सफाई करायची आपल्याला. तर चला, पसारा काढलेला आहे ना, आता करते पूर्ण सफाई.
चला आधी तर बाज काढली, खिडकी बाज जी आहे काढून तिकडली सफाई करून घेतली, पुन्हा सगळ्या भिंती साफ केल्या. आणि आता जे आहे डायनिंग टेबलच्या खुर्च्या आहेत, कारण पुसलं की नाही की वरचं तेल जे आहे त्याचं निघून जाते, खराब होतं. त्याच्यामुळे सगळ्या जे आहे ते डस्ट वगैरे होते, तर कोरडा कपडा घेऊन सगळं मारून साफ केले. आणि इथं जे आहे आता मी सिंक साफ करते. आणि जसं की हाताला खूप आग होती हार्पिकनं, त्याच्यामुळं मी घातलेले ग्लव्स, आणि ग्लव्स घालूनच मी सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. तसे खूप दिवसाचे डाग असतात ना, थोडंसं हार्पिक टाकली की स्वच्छ अशी निघतात. तर चला मी इथं डायनिंग हॉलची जी सफाई आहे आता ही लास्ट आहे. आणि सगळे काने कोपरे सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि एकदम मस्त चकचकीत काढलेलं आहे आपलं डायनिंग हॉल. तर चला डायनिंग हॉलची जी माझी साफसफाई सगळी झालेली आहे आता. आणि आज कसं मिस्टरला सुट्टी होती, कारण विश्वकर्मा जयंतीमुळं आमचं दुकान जे आहे बंद असते. तर चला मी हातासगट मग आता ही एक रूम झालेली माझी. जसं की हॉलमध्ये पण भरपूर सोफे वगैरे आहेत, तर सगळे काढून जे खिडकी वगैरे पाईप लावून स्वच्छ धुतलेली. आणि सगळं सामान काढून चौकून घर साफ करून स्वच्छ घासून असं धुतलं ना तरच दसरा काढल्यावर वाटतंय. नाही तर थोडंसं इथं पुस करून दसरा काढला की मला काढल्यावर वाटत नाही. तर सगळेजण लागलं होतं, 3 पण जण आज जे आहे कामाला. आणि जे 2 रूम आहेत आज एकदम क्लीन स्वच्छ झाले आहेत. आणि अजून किचन आहे काढायचं, कारण सगळं घर एकीकडं आणि किचन एकीकडं. तर चला आज जे आहे म्हणजे 2 रूम जे आहे साफ झाले. आजचा दिवस जे आहे ते बुधवार आहे, आणि अजून 5-6 दिवस आहे. तर 4-5 दिवस ते नक्की 2-3 दिवस तुम्हाला किचन काढायला जातात. अजून बाहेरला अंगण वगैरे सगळं स्वच्छ धुवायचे, कारण पावसाने इतकं खराब झालं ना की उकडं असं शेवाळं वगैरे साचल्याने एकदम आरशावानी सगळं अंगण वगैरे करायचे. आणि तसा दसरा काढलं तरच दसरा काढल्याने वाटते. तर बघा तुम्ही भरपूर असा कचरा निघला आहे. आणि हे एवढा कचरा जे आहे ते 2च रूमचा आहे. तर चला आमची झाली अशी डायनिंग हॉलची सफाई. आज सकाळपासून जे आहे भरपूर काम झाले. आणि अजून दसरा जे आहे बाकीचे काढायचं. आता तुमचा दसरा काढणं झालं की नाही कमेंटमध्ये नक्की